जो जो येतो जन्माला त्या कुणास चुकला नाही. प्रेम असा हा भाव ज्याला कुणीच मुकला नाही. प्रेम लुटावे प्रेमाने, प्रेमच जतन करावे. कुणा साथीने जरूर ह्या प्रेमाच्या गावा जावे. असो इच्छा नसो तरीही कायम अथवा क्षणभर प्रत्येकाच्या नशिबी फुलतो प्रेमाचा गुलमोहर. यारो जरा रस्ता दो. मी तुम्हाला असं गुपचूप बोलवलं यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. अंदाज न यायला काय झालं, तुम्ही आलात मगाशी तेच मुळे खमंग वाज घेऊन आलात. तेव्हाच आम्ही ओळखलं काहीतरी आज खास वेळ आहे. बरोबर पंडित, करेक्ट ओळखलंस तू. पुन्हा एकदा गनी कावा. अरे यारो देख क्या रहे हो, टूट पड़ो फड़िया पड़ा यार. हाँ हाँ ये देखो ये भजिया क्या बात है. ते तुम्ही आमच्यासाठी हे इतकं कौतुकाने आणता हे ठीकच आहे. आपल्या आश्रमाचे नियम माहिती आहेत ना तुम्हाला. बाहेरचे पदार्थ आणायचे नाही आणि असे तेलकट तुपकट अजिबात नाही. अरे गोळी मार त्या नियमाला यार. आणि अपवादानं नियम सिद्ध होत असतो. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत कसे आले होते नियम, हो की नाही. अरे माझं तर मत आहे की मस्तपैकी माणसाला खावं प्यावं, मजा करावी, चव घ्यावी त्याची ना. पंडित हे तू खा. आपल्याला हे देवानं जे आयुष्य दिले ना ते मस्तपणे जगण्यासाठी, मस्त खाण्यासाठी आणि काहीतरी छानसं काम करण्यासाठी. म्हणून म्हणतो की मस्त खाल्लं पाहिजे. आणि ताई तुम्हाला मी सांगतो हे असले नियम कायदे काढून हे आपल्याला कधी जमलंच नाही आयुष्यात आणि पुढे जमणारही नाही आहे. आणि म्हणूनच मी असा मस्त मौलाय मजेत आनंदात असतो तुझे. और हम होता ये खाता है और तुम भी टूट पड़ो यारो, टूट पड़ो. देखो नहीं टटा टडा डा डा. देखे काकू, हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम वडे आणले. वडे नको ग बाई. अहो एखादा गरम गरम टेस्ट करा ना. मग मस्तपैकी कॉफी आणते हो तुमच्याकरता. हा कॉफी चालेल, पण साखर फक्त 1 चमचा. अहो ते लक्षात आहे माझ्या काकू, पण एक वडा टेस्ट करा ना. अहो मी घरीच बनवलाय तो, त्यामुळे फारसा तेलकट सुद्धा नाहीये आणि तुम्हाला कोलेस्ट्रॉल सुद्धा नाहीये. बरोबर आहे तुमचं म्हणणं. या वयात सुद्धा मला कोलेस्ट्रॉल नाहीये, पण ते का नाहीये हे समजलं ना तुला. मी फार पूर्वीपासून हे असलं खाणं टाळलेलं आहे. साजूक तुपातला शिरा सोडून मी कुठल्याही तेलकट पदार्थाला हात लावत नाही. पण काकू कसं काय जमतो हे तुम्हाला सगळं, म्हणजे तुम्ही कायमच टाळत आलात की काय. अगदी तसं सुद्धा नाही म्हणता येणार. कॉलेजमध्ये असताना जरा होते खाण्याची आवड, पण हे सगळं तरुणपणी ठीक होतं. पण आता वय झालंय ना, आपणच आपल्याला जपायला पाहिजे नाही का. काही नियम आपण आपल्यासाठीच घालून घ्यायचे असतात. काय यारो दोस्तो, बेत मस्त होता ना, आवडला ना. हो हो. आणि काय रे यार, अरे मिरच्या सुद्धा तुम्ही खाऊन मस्त. नियमाच्या विरुद्ध जाऊन भरपूर खाल्लंस, त्यामुळे मनामध्ये अपराधाची भावना नाही आहे ना तुझ्या. दोस्तों आप सब खुश है और खुरदार भी खुश है. मग आता पुढचा बेत कधी. अरे पंड्या तू म्हणशील तेव्हा, पाहिजे तर उद्या. पण हे भजी वगैरे नाही, मग नूडल्स, जपानीज नूडल्स.
अमेरिकन नूडल्स, चायनीज नूडल्स, नूडल्स नूडल्स नूडल्स. सगळं झालं दोस्त. जरा ओके ओके. अरे तू सगळ्या मिरच्या देखील खाऊन टाकलास रे का? अरे बाबा रे बाबा, पळालं लगडी पळालं रे. पाकिट, माझं पाकिट. अरे माझं पाकिट कुठे आहे? ते काय झालं पाकिटाला? काय समजत नाही मला. पाकिट कुठे सापडत नाही. पडलं की काय कुठे? हा एवढंच ना. मला वाटलं काय झालं आणि काय नाही. ओ वृद्धाश्रमातच पडलं असेल, सापडेल. आणि नाही सापडलं तर? नाही सापडलं तर त्यात कितीचे पैसे असणार आहेत. आपण 100 रुपयाच्या वर ठेवतच नाही. त्यामुळे तुम्ही जास्त विचार करू नका. तुम्ही आता आराम करा, मी ते सगळं आवरतो. हा आराम करा, आराम करा. पण पाकिट, माझं पाकिट कुठे गेलं? माझं पाकिट नाही सापडलं तर? प्रश्न पैशाचा नाहीये. प्रश्न आठवणीचा आहे. त्या पाकिटामध्ये इतकी वर्ष जपून ठेवलेल्या अतिशय महत्वाची एक माझी गोष्ट होती. ते पत्र 50 वर्षापासून जपून ठेवलेलं पत्र. आमची शेवटची भेट नाही झाली भेट. शेवटचं पत्र पाठवलं मला. ते पत्र होतं त्या पाकिटात. मी रोज वाचणार ते पत्र होत. पत्र आगे बघ. आज आपण शेवटचं भेटतोय माहिती आहे ना तुला. मग निदान आज तरी वेळेवर यायचं. वेळेवर मला तर यायचीच इच्छा नव्हती. ऐक ना माऊ, हे आज आपण शेवटचं भेटतोय, यानंतर आपण कधी भेट, हे नाही सहन होत आहे मला. ह्या अशा गोष्टी एक्सेप्ट करायला वेळ लागतो. हळूहळू सवय होईल तुलाही आणि मलाही. म्हणजे तुझा डिसिजन फायनल आहे? माझा? एक मिनिट हा. प्रेमात पडण्याचा डिसिजन आपल्या दोघांचा होता. ब्रेकअपचाही आपल्या दोघांचाच आहे. ऐक ना माऊ, एक लास्ट चान्स दे. नाही सुबोध, हे जे काही लास्ट चान्स म्हणतोयस ना तू, ते गेल्या कित्येक महिन्यात अनेकदा घेतलेत आपण. पण माऊ तू ते बघ, आपलं रिलेशन नाही वर्कआउट होतंय. आणि होतं ना असं बऱ्याचदा लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप नाही होत वर्कआउट. एकमेकांपासून लांब राहून एकमेकांचे स्केड्यूल सांभाळत आपल्याला पुरेसा वेळ नाही देता आला एकमेकांना. त्यातून मग नो कम्युनिकेशन, त्याचं मिसकम्युनिकेशन, मग अबोला, भांडणं, चिडचिड, प्रॉब्लेम्स होतेच. त्यातून अजून प्रॉब्लेम्स. आणि ते इतके एनिवे. या वेळेला तू मला थांबवणार पण नाहीस.
या खेपेला तू मागे वळून सुद्धा बघत नाहीस. काय झालं मॅडम कदाचित क्लच वायर तुटले वाटतं. मग आता तुम्ही दुसरी रिक्षा पकडा. कुणाचं आहे पाकिट? पत्र नाही, कोणाच तरी पर्सनल आहे, असं वाचायला नको. काका हे पाकिट तुमचं आहे का? तुमचं आहे का हे? मग हे पाकिट हरवल्याची चौकशी करायला कोणी आलं होतं इथे? मिळालं पाकिट? तू हा, नाही म्हटलं पाकिट मिळालं का? मग राहू द्या ना, इतकी धडपड कशाला करता? कळल्या राहू दे रे. कसं करोड किमतीच्या आठवणी पत्र रूपानं त्या पाकिटामध्ये होत्या, त्या हरवल्या. जीव तगबगतोय माझा. सत्य, मी तुमची भावना समजू शकतो, पण आता विसरून जाते. नाही सगळं थत्ते, जेवायची वेळ झाली, चला. तुम्ही जेवून घ्या. आज तुमच्या आवडीचं आळूचं फतफद केलंय, चला. हा, मला भूक नाहीये, तुम्ही जेवून घ्या. मी काय ऐकतोय? तुम्हाला भूक नाहीये? त्याचं काय आहे पंड्या, चित्त ठिकाणावर नसताना जेवलं ना, ते त्या जेवणाला जेवण नाही म्हणत, गिळणं म्हणतात, गिळणं. आणि दोस्ता, गिळणं मला आवडत नाही. जा रे यार, जा तू जेवून घे. तू कशाला उपाशी राहतो? लपट. शालू, ए शालू, मला माफ कर ग, खरंच मला माफ कर. ते पाकिट आणि पाकिटाबरोबर असलेले ते पत्र मी हरवून बसलो ग. जीवापाड जपलं होतं की ते पत्र आणि ते पाकिट मी, जीवापाड. पण काय करू, कसं गेलं माझ्या हातून ते मला समजतच नाही. प्राची, आता मला सगळ्यात जास्त क्युरियोसिटी आहे या पत्रात काय लिहिलं गेलं असेल याची. खूप जुनं वाटतंय ग हे पत्र. आणि तुला माहितीये का हे कधी लिहिलं गेलं असणार आहे? ज्या काळात पत्रांनी कम्युनिकेट करणं हे फार कॉमन होतं. यु नो व्हॉट, मला नेहमीच असं वाटतं, आपल्याला जे काही म्हणायचं ना ते असं मेसेज फॉरवर्ड करून सांगण्यापेक्षा स्वतःहून लिहिलेलं पत्र हे बरंच काही सांगून जातं यार. म्हणून मला पत्र लिहायला, वाचायला खूप आवडतात. आणि तुला माहितीये का, मी आहे ना सुबोधला प्राची, बाय द वे, तुझ्या जॉब बद्दल तू काहीतरी म्हणाली होतीस. तुला ओ नाही का? बरोबर, डोंट वरी, होईल अगं. बरं, मी तुला करते नंतर. हा, बाय. आय नो, असं कोणाचंही पत्र न विचारता वाचणं इट्स अ बॅड मॅनर्स. पण मला नाही राहत आहे.
सॉरी. प्रिय यशवंत, मला वाटतं मी तुला प्रिय म्हणण्याची ही शेवटची वेळ. खरं म्हणजे तुझ्याशी संवाद साधण्याची शेवटची वेळ. आज हे पत्र लिहायला घेतलं आणि काळ 5 वर्ष मागे सरलं. आपली पहिली भेट आठवली, मग त्यानंतर आपली प्रत्येक भेट, आपल्यात निर्माण होत गेलेली जवळ, सगळं डोळ्यासमोर आलं. आपण एकमेकांच्या सहवासात किती सुखी होतो ना. आपल्या नात्याची सुरुवात एवढी छान झाली होती आणि शेवट मात्र इतका दुर्दैवी होईल असं मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आपल्या घरच्यांना आपल्या प्रेमाची किंमत अजिबातच कळली नाही. प्रेमासारख्या एवढ्या सुंदर भावनेत ते जातपात सारख्या क्षुल्लक गोष्टी आड आणतायत. आपण ते सगळं हताशपणे बघण्याशिवाय दुसरं काहीही करू शकत नाही. आपल्या घरच्यांच्या विरोधात जाण्याची ताकद नाही आपल्यात. म्हणूनच आपण एकमेकांपासून कायमचे लांब जाऊ. पण याचा अर्थ असा नाही की आपण एकमेकांना विसरून जायचं. आपण एकमेकांवर इतकं प्रेम करतो की ते शक्यच नाही. आणि अरे, आपल्याकडे हळुवार आठवणींची शिदोरी आहे ना, त्याच्या जीवावर आपण अख्खं आयुष्य काढू. पण शरीराने जरी लांब असलो तरी मनाने कायम जवळ राहू. अजून बरंच काही लिहायचंय, पण माझ्या डोळ्यातले अश्रू या पत्रावर पडतील आणि रडले म्हणून तुझी पुन्हा चिडचिड होईल. त्यापेक्षा मी आवर्त घे, स्वतःची काळजी घे. आता जसा हसतमुख असतोस ना, तसाच कायम राहा. तुझी आणि फक्त तुझी शालिनी. आजच माझं ब्रेकअप व्हावं आणि आजच मला हे पत्र मिळावं. ब्रेकअप इतकं सुंदर असू शकतं नाही, ते तर कायम नेगेटिव्ह नोटवर होतं ना. एकमेकांना दोष देत, त्यांच्या चुकांची जाणीव करून देत, एकमेकांना विसरण्याची आणि कधी न भेटण्याच्या गोष्टी करत. ह्यात असं काहीच नाहीये. इट्स अ ट्रू लव्ह. कोण आहे ती दोघं? तीन एप्रिल 1968. 50 वर्ष. 50 वर्ष जुनं पत्र आहे हे. कपल 50 वर्ष जुनं आहे. म्हणजे हा यशवंत आणि ही शालिनी आता आजी आजोबा असतील. अमेझिंग. मी आता सुबोधला फोन करते. भाऊ, म्हणजे हिने विचार बदलला वाटतं. हॅलो माऊ. हॅलो माऊ. का सुबोधला फोन केला यार. हे जे कोणी यशवंत आजोबा आहेत, ज्यांनी 50 वर्षापूर्वीचं पत्र जपून ठेवलं, म्हणजे त्यांना या रिलेशनची खूपच व्हॅल्यू असणार आहे. नाही म्हणजे काय गरज आहे. नाहीतर 50 वर्षापूर्वी ब्रेकअप झालं, त्यानंतर 1-2 वर्ष ठीक, फार फार तर 10.
50 years is a long time. यशवंत आजोबा, हॅट्स ऑफ. याचा अर्थ प्राचीने केलेलं गेसिंग चुकीचं आहे. हे पाकिट काही मुद्दामून नाही टाकलं गेलंय. त्या आजोबांकडून नकळत पडलं असणार आहे आणि आता ते नक्की शोधत असतील. शालिनीचं आवडतं, तिचं आवडतं पण माझंही आवडतं. काका, ते थत्ते निवास नावाचा बंगला, तो बंगला तोडून बरेच वर्ष झालेले आहे आणि त्या ठिकाणी आता एक भव्य बिल्डिंग उभी आहे. पण कुणीतरी थत्ते तिथे राहत असतीलच ना. यशवंत थत्ते नावाचे आजोबा ते राहत असतील ना तिथे. हा, त्यांच्या खोल्या इथं होत्या, पण ते सगळे विकून शैलेश कायमचा परदेशी निघून गेला आणि त्याने तथ्य आजोबांची सोय एका वृद्धाश्रमामध्ये केली. काय? वृद्धाश्रम? हो. मला तुम्ही प्लीज त्या वृद्धाश्रमाचं नाव सांगू शकाल का? मला नाव माहित नाही, पण मी एकदा कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं की उत्तन जवळ एक वृद्धाश्रम आहे म्हणून. तुला गुड मॉर्निंग विश केल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. आपलं ब्रेकअप झालंय हे लक्षात आहे माझ्या, पण काही वर्षांच्या सवयी एका दिवसात नाही घालवतायत. अरे बघ ना, मेसेज डिलिव्हर झालाय तिला, अजून रिप्लाय नाही. आय गेस यावेळेला तिनं ब्रेकअपचं फारच सिरियसली मनावर घेतलं. असं काही नसेल यार. हे बघ, माहित आहे तुला मुलींचे नखरे. ती गार्गी पण मला बऱ्याच वेळा असा त्रास देते. मी इग्नोर करतो. इग्नोर केलं ना मग येते शोना बाबू पिल्लू करत. मी तुला सांगतो तू पण इग्नोर कर. 100% श्रेया तुला समोरून फोन करेल बघ. यशवंत थत्ते इथेच असतात ना? हो. मला भेटायचंय त्यांना. ते आता कुठे असतील? ते येतीलच इतक्यात. ते पाहते. थँक्यू. आजोबा. नमस्कार आजोबा. नमस्कार. मी श्रेया. श्रेया, तुमचं पाकिट.
आय मीन हे सापडलं कुठे तुला पाकिट? MG रोडवर. ओ या MG रोड गेलो होतो मी. मला सापडलं म्हणजे तुला सापडलं होतं त्यामुळे मला नाही सापडलं. पण काही म्हण, रिकामं पाकिट सुद्धा परत करण्यासाठी लोक येतात. म्हणजे माणूस की अजून शिल्लक आहे. आणि कमीत कमी तुझ्यात तर नक्कीच आहे. श्रेया नाही का? श्रेया तुझ्यात नक्की आहे. पण काय का इथला माझा पत्ता कोणी सांगितलं का? मी शोधला. ग्रेट ग्रेट. पण कसं ग? आय एम सॉरी आजोबा, पण हे पाकिट कोणाचं आहे हे कळू शकेल का म्हणून मी ते उघडून पाहिलं. हो. त्यात एक पत्र होतं. त्या पत्त्यावर मी गेले आणि तिकडच्या वॉचमॅन कडून मला इथली माहिती मिळाली. म्हणजे ते पत्र तू वाचलं? हो. सॉरी आजोबा, मला माहितीये माझ्या हातून चूक झालीये, पण मला नाही राहवलं गेलं हो. आजोबा जाऊ दे. हे पाकिट तू मला परत केलंस त्यामुळे सगळे गुन्हे तुझे माफ. पण पुरे हे पाकिट परत करण्यासाठी तुला मी दुसरं काही देऊ शकत नाही, फक्त आशीर्वाद देऊ शकतो. ऍक्च्युली अजून एक गोष्ट देऊ शकता. कोणती? मला तुमची आणि शालिनी आजींची गोष्ट ऐकायची. हो ना ना बोल ना. ज्या गोष्टीचा शेवट दुःखद असतो ना ती सांगून त्याचा काय फायदा आहे? दुसऱ्यांचं दुःख ऐकलं की स्वतःचं दुःख सहन करायची ताकद मिळते. म्हणजे नाही म्हणजे काही नाही. ऐका ना आजोबा, मला तुमची गोष्ट ऐकायची. प्लीज प्लीज सांगा ना हो मला, प्लीज. हे बघ पुरी, काही गोष्टी इतरांना सांगण्यासारख्या नसतात, त्या स्वतःसाठीच असतात. त्या इथं 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 जपून ठेवण्यासारख्या असतात. मला वाटतं मला काय म्हणायचं ते तुला कळलं असेल. त्याबद्दल पुनश्च थँक्स. ओ थत्ते, एवढा वेळ कुठे होतात? आलो आलो आलो. या लवकर. पुरी, श्रेया, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, रिअली थँक्यू व्हेरी मच. आजोबा ऐका ना. आलो आलो. हा या या. लाईफ मेंबरशिपचे कसले मेसेजेस पाठवताय? लाईफ पार्टनरचा प्रॉब्लेम झाला इथे. यार माऊ, मला काहीही करून ही आजी आजोबांची लव्ह स्टोरी ऐकायचीच आहे. जोपर्यंत मी ऐकत नाही ना तोपर्यंत सिरियसली माझं कशातच लक्ष लागणार नाही. चालू नेहमी तुम्हाला शिस्तीचे धडे देत आलेस. बेशिस्तपणे वागायचं नाही. बेशिस्तपणानं वागलं की किती नुकसान होतं. अगं डोसच्या डोस पाजत आलीस तू मला. पण चला आपलं काही बेशिस्तपणा गेला नाही. आता त्या बेशिस्तपणामुळं मी नेहमी काही ना काहीतरी हरवायचो. तू म्हणतीस की त्या हरवलेल्या वस्तू मी तुम्हाला परत मिळवून देते. करेक्ट, तूच देत होतीस, दुसरं कोण देणार ग? आता सुद्धा मी हरवलेल्या वस्तू तूच मला मिळवून देतेस. फक्त निमित्त मात्र दुसरं कोणीतरी असत. झोपू आता मी. पण झोपताना देखील तुझी स्वप्न बघत झोपणार ना. स्वप्नामध्ये येताना तू छानशी अशी मोतिया कलरची साडी नेस. हे चांगलं पाणी घाल रे. हा
नमस्कार आजोबा. कोण बोलते आजोबा? अरे तू आहेस होय. गुड गुड गुड. नाही म्हणजे काय झालंय, तू मला पाकिट दिलंस. माझं करोडो किमतीचं ते पत्र मला मिळालं. व्हेरी व्हेरी थँक्यू. हा आता जर तुला माझं आठवण आणि ती आठवणीच्या गोष्टी, त्या आमच्या दोघांच्या गोष्टी हव्या असतील ना, ना ना बेटा ना 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 नो 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 नो. ठीक आहे, नका सांगू. नाही सांगत. तुम्हाला ताडगोळे आवडतात? हो भरपूर, खूप आवडतात. पण तुला कसं काय कळलं? नाही म्हणजे पत्रामध्ये काही त्याबद्दल लिहिलेलं नाहीये. माझ्या आजोबांना खूप आवडायत. हा मला तुमच्यात माझे आजोबा दिसतात ना. थँक्यू. आता नाहीयेत माझे आजोबा, सॉरी बेटा सॉरी. पण खूप आठवणी आहेत त्यांच्या. असणार. हे घ्या, आपण दोघांनी मिळून हे फस्त करूया. आणि अजून लागले तर आणेन मी. तू आणशील ग. हे आमच्या आश्रमाचे काही नियम आहेत. त्यातला एक नियम असा आहे की बाहेरचं काही खायचं नाही आणू. हो तेव्हा हे सॉरी. हे मला माहितीच नव्हतं. सॉरी. पण मी नियम वगैरे मानत नाही. धाब्यावर बसवतो नियमाना. त्याचं काय बेटा, एखाद्या व्यक्तीनं एखाद्या माणसासाठी प्रेमाने एखादी वस्तू आणली आणि ती आपण नाकारायची, म्हणजे त्या व्यक्तीचा अपमान आणि त्या वस्तूचा अपमान. तेव्हा ही वस्तू माझ्याकडे असू. असं कसं चालेल? अरे नियम बनवणाऱ्याने काहीतरी विचार करून बनवले असतील ना. काहीतरी मोटिव्ह असेल. आय मीन उद्देश, हेतू असेल ना त्याचा काहीतरी. म्हणजे तोच म्हणते. हो. मला वाटलं होतं की फक्त शालूच बनू शकेल म्हणून. हो ना. मग राहू देत आता ताडगोळे. राहू देत, पण ते माझ्याकडं राहू देत, तुझ्याकडे नाही. अहो तेव्हा आपण चला आत जाऊन खाऊया आपण. कमा कमा. 50 वर्ष झाली आमच्या गोष्टीला. 50 वर्ष झाली. एकाच कॉलेजमध्ये होतो, एकाच वर्गात होतो. खूप हिंडायचो. मोरपंखी सारखे दिवस असे होते. मस्त बोलाय. आम्ही एकमेकावरती खूप प्रेम केलं होतं. पण प्रेम अधिक कोणी कबूल करायचं याच्यामध्ये दोघांची मनं अडकली होती. इगो इगो म्हणतात ना. सुंदर मुलीना, तरुण मुलीना इगो फार असतो. और हम क्या कम थे क्या यार? हम भी थे. हमने बोला नहीं, हम भी नहीं बताएंगे. पण काय, प्रेमासमोर शेवटी शरण जातो तो पुरुषच. मी गेलो की शरण. तिच्याकडून मी तिची वही मागून घेतली की मला नोट्स बघायच्या म्हणून. नोट्स वगैरे काय बघायची नव्हतं मला. पाचव्या शेवटच्या पानावर मला पत्र एक लिहायचं होता. 4च गोळी लिहित. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातले. आणि ती बाई तिला दिली. आणि वाटलं होतं की आता दुसऱ्या दिवशी मला तिचं उत्तर मिळेल. पण उत्तर कुठलं काय ग? दुसरा काय? दुसरा दिवस गेला, तिसरा गेला, चौथा दिवस गेला, 5वा दिवस गेला. आता आपला पेशंट गेला. मग जीव कासावीस होत होता. पण शेवटी मला राहवलं नाही. मी तिला म्हणालो, काय ग ये बाई, हे शेवटचं पान येण्यासाठी सगळा मजकूर वाचल्यानंतर काय येणार आहेस? वाच आधी शेवटचं पान वाच. गोंधळली आणि गडबडीत तिने धडधड करून पान काढलं आणि ते वाक्य माझं वाचलं. आणि मग काय, लाजली कधी, एक गोड अशी लाजली. आणि मी सोडतो, हा ही संधी मी सोडणार आहे काय? पकडलं झट करून तिचा हात. आज सुद्धा त्या स्पर्शाचे कधी जाणवा होता त्या बोटाला. आता आठवण काढल्यानंतर देखील रोम रोमामध्ये तो स्पर्श गेल्यासारखं वाटतं. सूर्याचे बावळत्या किरणात तुम्ही बघितलेस, सोनेरी किरण अशी समुद्राची अवकाशाच्या लाटा असतात. झऱ्याचं पाणी शांतपणे जात असतं, पण त्याला एक नाद असतो. वाऱ्याचा याच्यासाठी हे सगळे क्षण आम्ही बघत होतो, उपभोगत होतो. पण तो समाज
समाज समाज समाजाला आमचं हे प्रेम नाही बघवलं. का नाही बघवत असं प्रेम? निशुद्ध प्रेम होतं आमचं, पण नाही बघवलं त्याला. जात पात मध्ये आडवी आली. पुष्कळ प्रयत्न केला ते तोडायचा, ते नाही मी नाही जमलं, नाही जमलं. आणि मग इच्छेविरुद्ध आम्ही एकमेकापासून दूर झालो. हसवा, तुमचं अजूनही तितकंच प्रेम आहे त्यांच्यावर? हे बोली त्या वेड्यासारखा प्रश्न केलाच घेतो. अजूनही काय काय विचारतेस? प्रेम सदैव सारखं असतं बरोबर आपल्या. अगं शरीरानं आपण लांब असलो ना तर ज्या व्यक्तीवरती आपण प्रेम करतो ना त्याच्यापासून आपण दूर कधीच जात नाही, कधीच नाही. आणि जर गेलो ना कधी तर बेटा ते प्रेम नसतं, ते आकर्षण असतं, शरीराचं आकर्षण असतं, क्षणिक आकर्षण असतं. बरं, फॉर्मल्स या साईडला आहेत आणि कॅज्युअल्स या, आणि रुमाल इथे ठेवलेत. ऐकतोय ना? हो, इथे ठेवलेत. या खेपेला जरा जास्त दिलेत. बरं, जास्त दिलेत म्हणून हरवायचे नाहीये. ओके बायको, अजून काही? आणि नाही माऊ तू रडतेस? अगं 1 महिन्याचा प्रश्न आहे, असता जाईल 1 महिना. 1 महिना? तू 30 दिवस माझ्यासोबत नसणार आहेस. मी तुला भेटणार नाही, बघणार नाही 30 दिवस. हे मावड्या, 3 महिन्यासाठी तू US ला गेली होतीस, काय मी असं रडलो होतो? तू कशाला रडशील? तुझं कुठे एवढं प्रेम आहे माझ्यावर? मावड्या, अगं आपण टूर साठी असे 30 दिवस 3 महिने असे आपण एकमेकांपासून किती लांब बसलो ना तरी मनाने जवळ, ते महत्वाचं असतं. नाहीतर काय, आहोत एकत्र आणि विचार बोलतेच. हे आपलं असं नाहीये ना. हे पत्र मी अगदी नेमानं दररोज वाचतो. खरं म्हणजे मला ते तोंडपाठ झालेलं आहे, तरी पण मी वाचतो. का माहितीये तुला? त्या अक्षरामध्ये मला शालू दिसते. अगं तिचा फोटोही आहे माझ्याकडे. हो, बघू. दाखवतो. हे अगदी करोडो रुपयाची किमतीचं माझं हे. आओ, काय झालं? म्हातारपण बोंबललं. मी बघते. कंबर दुखली का ते एकदम असं मागता येत नाही ग. ते सॉरी, तुला सांगतो. नाही हे का? हा हा हॅलो राणी, तुझा फोटो दाखवतो हिला. बघ, आहे ना गोड पोरी? अगदीच. आहेच. फोटो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये. आजकाल तुम्ही सेल्फी वगैरे काढता की नाही? टकुक टकुक तसं नाही आहे. फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरच्या स्टुडिओमध्ये जावं लागायचं आम्हाला. पण ती घाबरायची. का माहितीये? लोकांनी जर आम्हाला कोणाला बघितलं दोघांना जाताना तर लोक कोण करतील, बोंबलतील, असं तिला काहीतरी भीती वाटायची. मग मी शेवटी आयडिया केली. आयडिया आम्हीच
तेव्हा मी सांगितलं की मी आधी जाईल आणि त्याच्यानंतर तू अर्धा तासाने ये. आणि त्याप्रमाणे मी आधी अर्धा तास आधी लवकर गेलो आणि माझ्या नंतर ती अर्धा तासानंतर फोटो स्टुडिओ बसली. आली ती थट्टन थट्टन करी इथं घाबरी आणि घाबरलेली एवढी. चेहरा बघ फुगलेला आहे की नाही. हो. फोटो काढला आणि ते निघून गेले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर मी बाहेर पडलो. अरे गो माझ्यासाठी माझ्या मित्राला त्या फोटोग्राफरला 4 कॉफी आणि काय म्हणतात ते बिस्किटाचा पुडा मागावा लागला. मस्त केला आणि मग बाहेर आलो. रागावणार नसाल तर एक विचारू? विचार ना ग. नातीवर कधी आजोबा रागावतो का? नाही म्हणजे तुम्ही हे सगळं तुमच्या बायकोपासून लपवून ठेवलं? तुम्हाला गिल्टी नाही वाटलं? गिल्टी? गिल्टी वाटू नये म्हणून मी लग्नच केलेलं नाहीये. काय? हा लग्न नाही केलं मी. नाही केलं? हा नाही बिलकुल नाही. पण मग तो मुलगा तुमचा मुलगा ना, त्याचं नाव शैलेश. तो माझा दत्तक पुत्र आहे. माझ्या मित्राला 5 मुलं होती. मी त्याला म्हणालो की बाबा रे तुझं हे शेवटचं 5वं मुलगा मला दे. दिलं त्यानं. दत्तक घेतला मी मूल म्हणूनच. पण ते माझा नव्हता. अतिशय गोड बोलायचा होतो. त्याची बायको अतिशय सुंदर पद्धतीची गोड बोलायची. आणि माझी सारी इस्टेट त्यांनी त्यांच्या नावावर करून घेतली. आणि करून घेतल्याबरोबर ती विकून टाकली आणि गेली निघून अमेरिकेला. आणि मी इथं आहे. अरे हो अरे अगं हा अगं हे साडगोळे मात्र फार छान होते. कुठे घेतलेस तू? ते आमच्या इथे मिळतात. तिथे मिळतात? मग कधी आलीस ना पुन्हा की घेऊन ये. कधी कशाला? उद्याच ये ना. हो आणते. आणि जरा जास्त घेऊन ये. बरं आता निघते. ओके ओके ओके. ओ येस ओके. नमस्कार करते. जगातलं सगळं सुख तुला मिळेल. आजोबा मला तुमचा फोन नंबर देता का? हा देतो ना. 92728547. आणि लँडलाईन? हो नंबर 22568923. मी अधूनमधून कॉल करेन तुम्हाला. निघते. ओके ओके ओके. काळजी घ्या. बाय. तुम्ही काळजी घे ग. हा